हमदर्दचे पॅटर्न मेंबर म्हणजेच ॲडव्होकेट सतीश नानासाहेब गोल्डे, B.Com LLB, मुंबई, भारत सरकार. 30 वर्षेपासून पुणे जिल्ह्यात कौटुंबिक, दिवाणी व फौजदारी विषयात प्रॅक्टिस करत आहे. माननीय चेअरमॅन, जनसेवा सहकारी बँक पुणे, कार्यभार क्रांतीवीर सावरकर स्मारक समिती चिंचवड आणि माननीय अध्यक्ष पिंपरी चिंचवड बार असोसिएशन. I invite Advocate Prakash Saraswati to inform about the work and organization of Ardhatse Hamdard Trust and hand over him the following sutta. Ardhatse Hamdard Trust कडून मी ॲडव्होकेट सुनीता सासवडकर आणि ॲडव्होकेट सतीश नानासाहेब गोल्डे यांना विनंती करेन की आजच्या आपल्या गेस्टला ते मेमेंटो आणि फोटो काढा. फोटो नाही काढ. शूटिंग बघ. सगळ्यांना बऱ्याच दिवसापासून संस्थेची माहिती आहेच, सरांनाही आहे. आपण सरांना ऐकायला आलो इथे, त्यामुळे फार वेळ घेणार नाही. पण सर जे एक सांगण्यासारखं आहे की 21 तारखेपासून हे सगळे स्टुडंट आणि 1-2 वकील याच्यामध्ये आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत चांगल्या प्रकारे सगळेजण काही ना काही नवीन गोष्टी शिकत आहेत आणि फील्डवर अनुभव सुद्धा अनेकांनी घेतलेला आहे. त्यातले जे 2 वकील आहेत, एक रवी आणि प्रवीण, या दोघांच्या आयुष्यातल्या पहिल्या बेल ऑर्डर्स त्यांनी लिगल एडच्या ह्या कामामध्ये ह्या सगळ्या याच्यातनं घेतल्या. त्यातलं त्यांचाही कॉन्फिडन्स खूप मोठा झाला, कॉन्फिडन्स वाढला त्यांचा. आणि ह्या सगळ्या हे सगळं काम करताना आपण समाजासाठी आणि गरजू लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये जागृत झाली. त्यानंतर जे लॉ स्टुडंट सगळे आहेत यांच्यामध्ये डे बाय डे जे काही सगळे एक टीम म्हणजे किंवा एक फॅमिली म्हणून सगळे एक चांगलं वातावरण सगळं निर्मिती होत आहे. एकमेकांचे अनेक जण आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट आहेत. एकमेकांचा एक्सपर्टाईजचा उपयोग त्यांना सगळे करून घेतात. त्यानंतर हे सगळं जे काम आहे त्याच्यामध्ये आपापल्या जे काही शंका वगैरे आहेत ते सगळ्या दूर करून घेण्याचं सगळ्या एकमेकांच्या मदतीने हे करतात. त्यामुळे नक्कीच येत्या काळात DLSसाठी आणि ॲडव्होकेट हमदर्दसाठी खूप चांगले निस्वार्थपणे काम करणारे हात आपल्याला लाभणार आहे अशी मी शाश्वती देतो. आणि सरांना ऐकण्यासाठी आपण आलो, त्यामुळे सर त्याच्याविषयी माहिती. दर्द से हमदर्द तकचे अधिकारी, निस्वार्थपणे काम करणारे वकील आणि आपण ह्या मुवमेंटमध्ये जॉईन झालेले पॅरालिगल व्हॉलेंटियर्स म्हणून मी. तर DLSA आणि लिगल सर्व्हिस अथॉरिटीमध्ये पॅरालिगल व्हॉलेंटियर्स म्हणून एक संकल्पना आहे. तर ही संकल्पना अशासाठीच आहे की आमच्याकडे जी काही यंत्रणा शासनाने उपलब्ध करून दिली, म्हणजे 2 लोक, 4 लोक, 3 लोक, तर ह्या पगारी लोकांमध्ये हे काम कधीच संपणार नाही. आणि आता सध्या परिस्थिती अशी आहे, आता मी मुंबई DLSA पुरतं सांगेन की मला आता मदत करणारे 25-30 लोक माझ्याकडे आहेत जे निस्वार्थपणे मला काम करतात. आणि त्यात ही तुम्ही लोक परत जोडले गेले. वकील साहेबांच्या मार्गाने ही संस्था पण चांगलं काम करते. अशी काही टाटा इन्स्टिट्यूट म्हणून एक संस्था आहे, ग्लोबल केअर फाउंडेशन आहे, समता फाउंडेशन आहे. म्हणजे समाजामध्ये तळमळ असणारी बरीच लोक आहेत. पण आता सध्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये ऑथेंटिसिटी कुठेतरी मिसिंग आहे. तर ती ऑथेंटिसिटी प्रोव्हाइड करण्याचं काम आमचं आहे. मार्ग म्हटलं तरी चालेल तुम्हाला, तो जेलमध्ये जाण्याचं जे काय ऑथेंटिक साधन आहे. तर माझ्याकडे जे काही जेल आहेत ते आर्थर रोड जेल आहे, ज्याला आपण मुंबई सेंट्रल जेल म्हणतो. भायखळा महिला जेल आहे, भायखळा पुरुषांचं जिल्हा कारागृह आहे. परत ठाण्यामध्ये पण आमचे बरेचसे आरोपी आहेत. आता तिथं
कधीही तुम्ही गेला तर 500-600 लोक आमची मुंबई न्यायालयातील तिथे असतात. तळोजा जेल आहे, कल्याणला काही आमची माणसं आहेत, असे 4-5 जेल्समध्ये आमची लोक आहेत. तर एवढ्या लोकांना केटर करणं, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे एका यंत्रणेचं काम नाही. त्याला एक सामाजिक चळवळ लागणार आहे, त्याला बरेच हात लागणार. तर आपण आज आपला जो काही विषय आहे, जो मुख्य विषय आहे, UTRC असा तो विषयाचं आपण नाव दिलं. UTRC हा विषय असा आहे की बऱ्याच जणांना म्हणजे निष्णात वकिलांनाही त्याची माहिती नाही, काही अंशी न्यायाधीशांनाही त्याची माहिती नाही की नेमकं UTRC म्हणजे काय, हे कुठून आलं. आणि त्याला काही अर्थी आपली जटिल न्यायव्यवस्था पण कुठेतरी जबाबदार आहे. इतक्या त्यामध्ये बदल होत गेले, कायदे येत गेले. एक रिट पिटिशन नंबर लिहून घ्या फक्त तुम्ही, सो मोठं रिट पिटिशन नंबर 406/2013. तर ही रिट पिटिशन जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये, ह्या रिट पिटिशन मध्ये बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या स्टेजवरती ऑर्डर्स केले गेले. ही जी 406/2013 आहे आणि त्याचा त्याची व्याप्ती इतकी वाढवली गेली आता की जे सुरुवातीला एक फक्त पत्र होतं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस RC लाहोटी जे होते त्यांनी एक पत्र लिहिलं होतं सुप्रीम कोर्टाला, ते जेव्हा रिटायर झाले, की भारताच्या जेलमध्ये व्यवस्था फार अवघड आहे, तिथं कैद्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जात नाही, त्यांच्या मानवी अधिकारांचं उल्लंघन होते, त्यांना प्रॉपर अधिकारांची त्यांच्या एन्फोर्समेंट होत नाही. तर त्यासाठी त्यांनी एक आपण व्यथित होऊन एक पत्र लिहिलं होतं सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने हे जेव्हा पत्र आलं जून 2013 मध्ये साधारणपणे हे पत्र आलं, तर त्याच्यावरती एक 15 दिवस खलबत्ता झाली सुप्रीम कोर्टामध्ये, याचं काय करायचं. कारण समाजामध्ये कुणी पण उठून बोलणं सुप्रीम कोर्टाला किंवा जेलबद्दल तर त्याची गंभीर्याने दखल घेतली जात नाही. तर त्याला एक ठीक आहे म्हणतात सोडून देतो. पण जेव्हा एखादा रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणतोय की ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या, तर त्याला गांभीर्याने घेतलं गेलं 2013 मध्ये. आणि जुलै 13 मध्ये एक सो मोठी ही PIL म्हणून रजिस्टर करण्यात आली. त्याला INRI 1382 म्हणून नाव आहे प्रचलित, म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन त्याला रजिस्टर करण्यात आली. आणि वेळोवेळी त्यामध्ये बदल होत गेले. सुरुवातीला काय केलं त्यांनी 436A CRPC जे आहे, तर तुम्ही कायद्याचे विद्यार्थी 436A CRPC असं आहे की एखाद्या शिक्षेला म्हणजे एखाद्या ऑफेन्सला 3 वर्षे शिक्षा दिलेली. तर त्याला बेलवर तर सोडलं पाहिजे असा आपला कायदाच आहे. जस्टिस कृष्णा यात जर आपण आपल्याला माहिती वाचलं की बेल शुड बी रूल, जेल शुड बी एक्सेप्शन. पण आता अगदी बरोबर उलट सिच्युएशन आपल्याकडे सध्या आहे की पहिल्यांदा बेल नाकारला जातो, बेल इज एक्सेप्शन आणि जेल इज रूल असं आपल्याकडे आता एक समीकरण दिसतं. थोडंसं सिरियस ऑफेन्स झाला त्यामुळे सध्या जेलमधली जी संख्या आहे ती खूप वाढलेली आहे आपण बघतो. तर हे 436 हे थोडासा त्याला रिलीफ द्यावा अशा दृष्टीने लेजिस्लेचरनी हा अमेंडमेंट केलेला होता. किंवा 50% वर जर शिक्षा झाली असेल भोगून त्याची, तर त्याला बेलवरती सोडून द्या, काही विशेष कारण नसली. गंभीर गुन्हा आहे तर त्यामध्ये ठीक आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की आता वकील साहेब जाते जेलमध्ये, मी जातो, की निम्म्यापेक्षा जास्त पण असलेली एक काळ होता ते असायचे. आता पण ते प्रमाण बरंचसं या संस्थांमुळे म्हणा किंवा DLSAच्या ऍक्टिव्हनेस मुळे सारखं त्यामध्ये व्हिजिटर जातात, बघतात, त्याचा अभ्यास केला जातो. एक सेशन जज दर महिन्याला प्रत्येक जेलला व्हिजिट करतात. मुंबईला तर एवढी चांगली परिस्थिती आहे की महाराष्ट्रात मला माहित नाही असं कुठं आहे का की रोज एक मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट दोन्ही जेलमध्ये जातात. भायखळा जेलला पण जातात, आर्थर रोडला पण जातात. पण नुसतं चक्कर मारत नाही, ते त्यांच्या केसेस घेऊन जातात. म्हणजे माझी जर आता मी MM म्हणून काम करतोय मुंबईला, माझे आरोपी जर जेलमध्ये असतील तर त्या दिवशी तो MM तिथं जाऊन कोर्टामध्ये केस चालवतो, गुन्हा कबुलीच्या केसेस चालवतो. म्हणजे बऱ्यापैकी महिन्याचा जर आपण आकडा काढला तर एक 25 ते 50 लोक ह्या प्रक्रियेमुळे सुटतात. आणि आता मी बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळीकडे नोकरी केलेली, म्हणजे आता 2008 पासून मी न्यायव्यवस्थेमध्ये आहे. अशी सिस्टीम कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे असं माझ्या ऐकिवात की रोज एक न्यायाधीश तिथे जातो. तर ही एक घोषणावह गोष्ट आहे. आणि आपण असं म्हणू शकतो की इट कॅन बी इम्प्लिमेंटेड थ्रूआउट द स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रात सगळीकडे जरी आपण हे अंगीकारलं धोरण की रोज एक न्यायाधीश तिथं जातील, हा त्यातही सुधारणाला वाव आहे. काही माझे काही त्याबद्दल आहेत की
अजूनही त्यामध्ये सुधारणा करता येईल की कुठल्या केसेस घ्यायच्या, एकाच माणसाने आपल्याच कोर्टातल्या केसेस घ्यायच्या का, याबद्दल चर्चा होऊ शकते. पण ही परिस्थिती, हा जो उपक्रम आहे तो हा प्रशंसनीय आहे, जो मुंबईमध्ये राबवला जातो. तर आपण 436A बद्दल बोलत होतो. हा सुरुवातीला 13 मध्ये फक्त 436A बद्दल ह्याची मर्यादित त्याचं म्हणजे आपण काय म्हणतो स्कोप होतो. पण सबसिक्वेंटली काही ऑर्डर्स येत गेल्या, काही 14 मध्ये ऑर्डर्स आल्या, काही 15 मध्ये ऑर्डर्स आल्या, May 15 आल्या, आणि ह्याची कॅटेगरी वाढत 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 ती 14 कॅटेगरीज त्याच्यात आहेत. आणि त्या 14 कॅटेगरीज जे आहेत ते ह्या फॉर्मॅटमध्ये आहेत. हा फॉर्मॅट शेअर करतो सरांकडे. म्हणजे जनरल आपण जे म्हणतो कॅटेगरीज, सगळ्यात महत्वाची कॅटेगरी जी आहे त्यातली ती 436 CRPC, म्हणजे फक्त बेलेबल ऑफेन्स. तर त्या बेलेबल ऑफेन्समध्ये आता तुम्हाला एक प्रोव्हिजन माहिती पाहिजे. एक फक्त तुमची नॉलेज टेस्टिंग करणं बरोबर नाही, पण एक विचारतोय तुम्हाला, इंडिजिनंट पर्सन कुठं डिफाईन केलं का CRPC मध्ये? CRPC कुणी अभ्यास केला कॉलेजमध्ये? तर हा प्रश्न मी परवा इंटरव्ह्यूला विचारत होतो आणि 50 जणांच्या मुलाखती आम्ही घेतल्या. फक्त 2 जणांना या प्रश्नाचं उत्तर होतं. इंडिजिनंट पर्सनची व्याख्या कुठं आहे CRPC? इंडिजिनंट पर्सन म्हणजे आपल्याला अर्थ माहिती की जो गरीब आहे बाबा, त्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे. CRPCला 436 CRPC प्रोव्हिजन आहे. त्याला एक एक्सप्लेनेशन आहे की बेलची ऑर्डर झाली आणि 7 दिवसामध्ये त्यांनी जामीन दिला नाही तरी इज प्रिझ्युम टू बी इंडिजिनंट. आता ही प्रोव्हिजन वकील म्हणून तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. माझ्याकडे जे इंटरव्ह्यूला येत होते त्यांची 10 वर्ष 15 वर्ष खूप वर्ष प्रॅक्टिस झाली होती. आणि मग होतं काय आपलं की आपण केसलावरती इतकं जोर देतो की जी बेसिक प्रोव्हिजन आहे, बेल ऍज ऑफ राईट बेल आहे ना तो, मग बेल दिला. मी असा प्रश्न विचारला सगळ्यांना की बेलेबल ऑफेन्स मध्ये बेल झालेला आहे, 7 दिवस झालेले आहेत आणि 8व्या दिवशी तुमच्याकडे वकीलपत्र आलं, तर तुम्ही काय करा? काही जणांनी मला असं उत्तर दिलं की हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल केलं, काही जणांनी सेशन कोर्टामध्ये रिव्हिजन सांगितलं, अपील सांगितलं, एकाने तर हाताश होऊन असं सांगितलं त्याचं नशीब म्हणलं. असं उत्तर दिलं एकाने, त्याचं नशीब. म्हणजे आता मी काय करतो कारण आम्ही त्याला आम्ही त्या CRPC कडे जायचा प्रयत्न करतो, शेवटी तरी हात वर केले त्याचं नशीब. असं नशीब म्हणून सोडून द्यायचं नाही. म्हणजे आपण कायद्याच्या अभ्यासक आहोत ना, आपण बेसिक प्रोव्हिजन आपण काय शिकतो कॉलेजमध्ये असताना की बेलेबल ऍज ऑफ राईट. मग बेल झाला, त्याने बेल देऊ शकला नाही, मग पुढं काय? बेलेबल मध्ये नॉन बेलेबलच्या तर काही गोष्टी आहेत त्यामध्ये की बेल कॅन बी डिनाईड, त्याला ग्राउंड्स आहेत, तो आत किती दिवस राहू शकतो. पण जिथं बेलेबल ऍज ऑफ राईट आपण जेव्हा म्हणतो 436 प्रमाणे, तर आपलं काम आहे एक वकील म्हणून सर, कारण मला जर अज्ञान आहे तर माझ्या अज्ञानामुळे एखाद्याच्या अधिकारापासून तू वंचित राहू शकणार. तर ह्या बेसिक प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना आलं नाही. त्याचं आपल्या लॉ कॉलेजेसचा पण विषय आहे तो. मी आता जेव्हा लॉ कॉलेजला जातो मी विचारतो क्रिमिनल मॅन्युअल आहे. आता पण शोकांतिका अशी आहे महाराष्ट्रात, क्रिमिनल मॅन्युअल हा विषयच नाही, सिव्हिल मॅन्युअल हा विषय नाही. म्हणजे तुम्हाला वकिली करायची क्रिमिनल मॅन्युअलच्या आधारे, तुम्हाला वकिली करायची सिव्हिल मॅन्युअलच्या आधारे. पण आपल्या कुठल्याच विद्यापीठामध्ये मॅन्युअल हा विषयच नाही. तर मॅन्युअल म्हणलं तुमच्या चेहऱ्यावर प्रश्न पडला की ते मॅन्युअल म्हणजे ते पुस्तक जे मिळतंय सबजुवारीचं किंवा त्या बाकी पब्लिकेशन्स आहेत ज्या मोठ्या मोठ्या की CRPC IPC एव्हिडन्स ऍक्ट, दॅट इज मॅन्युअल, दॅट इज नॉट मॅन्युअल. सिव्हिल मॅन्युअल आणि क्रिमिनल मॅन्युअल हे हायकोर्टाने तयार केलेले नियमावली आहे, रूल्स फ्रेम्ड बाय द ऑनरेबल हायकोर्ट. आणि गुप्तेरिकेचं बऱ्यापैकी फेमस आहे, बऱ्याच वर्षापासून मी ऐकतो. ते आता मी जेव्हा घेतलं तेव्हा एवढं होतं, आता ते एवढं मोठं पुस्तक झालं आहे. तर त्याच्याशिवाय तुम्ही वकिली नाही करू शकणार. तुम्ही एखाद्या कोर्टामध्ये गेलात काही अर्ज करायचा, तुम्ही CRPCचा आधार घेऊन तुम्ही काहीतरी अर्ज करा, पण ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट कसं करायचं त्याच्याबद्दल क्रिमिनल मॅन्युअलमध्ये तरतूद आहे. तर जोपर्यंत तुम्हाला क्रिमिनल मॅन्युअलचा अभ्यास नाही, तुम्ही फौजदारी न्यायालयामध्ये काम करू शकणार नाही कोर्टामध्ये. मग तो JLC म्हणा किंवा तो सेशन जज म्हणा, तुम्हाला या मॅन्युअलच्या तरतुदीमध्ये पकडणार की हे मला माहित नाही. आता एक अंडर ट्रायल प्रिझनर जो आहे त्याच्याशी आपण अंडर ट्रायल
रिव्ह्यू कमिटीचा विषय सगळ्यात जास्त आहे. तर त्याला तो समजा आता मी एक उदाहरण म्हणून देतो की एक करोडपती माणूस आहे कोणतो आणि तो जेलमध्ये अडकला, तर त्याला द्यायचं का सुविधा आपली लिगल एडची देता येईल का आपल्याला? नाही. का नाही देता येणार? क्योंकि लीगल एड जो गरीब रहते हैं, जो कैपेबल नहीं रहते, उनको दिया जाता है ना. कितने लोगों को लगता है कि देना चाहिए? करोड़पति आदमी को जेल में अगर वो है तो देना चाहिए, ऐसे कितने लोगों को लगता है? नहीं दे सकते ऐसे कितने लोगों का इच्छा मानना है? आपण एका करोडपती माणसाला जेलमध्ये ठेवलेलं आहे, त्याला लिगल एड देता येत नाही असं किती जणांचं म्हणणं आहे? कारण मी काय मार्क देणार नाही तुम्हाला, तुमचे कुठं पेपर देणार नाही नाव नाही, द्यायला पाहिजे नंतर, द्यायला नाही पाहिजे असं किती जणांचं म्हणणं आहे? बाकीच्यांना मतच नाहीत का माझा? तुम्हाला कुठं जायचं नाही ना बूथला मतदान करायला, हात वर करायचं फक्त. तर आता आपल्या इच्छेला काहीतरी कारण पाहिजे, कायदेशीर कारण पाहिजे. ते कायद्यामध्ये तरतूद आहे का त्याची? लॅक ऑफ रिसोर्सेस रिसोर्सेस लॅक ऑफ रिसोर्सेस. बर, अजून कोण नाही द्यायला पाहिजे असं कोण आहे? आपने बोला की गरीब है, गरीब को देना चाहिए, अमीर को नहीं देना चाहिए. अजून कोण? कायदेशीर तरतुदीचा काय आधार आहे का? नाही, पुरुषाचं बोलतोय, करोडपती पुरुष माणूस असं म्हणतो. 3 लाखाच्या करोडपती पुरुष माणूस म्हणतो जो जेलमध्ये. आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय? तर ते तुम्ही म्हणता द्यायला पाहिजे. का द्यायला पाहिजे? Because to every the main motto of this is to ensure all citizens are represented fairly in courts. That is why. आपण कायद्याचे विद्यार्थी कधीच आपल्या पॅशनला आपल्या कायद्याच्या वर पार होऊ द्यायचं, लिगली बोलायचं. आपण कधी पण बोलतो, आपण असे पॉलिटिकल पार्टीला रिप्रेझेंट करत नाही. आपण कायदेशीर तरतुदीचं पालन करायचं. माझी निर्मिती किंवा या सगळ्या सिस्टीमची निर्मिती काय झाली आहे? लीगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्ट 1987. तर त्या ऍक्ट मध्ये सगळ्या तरतुदी दिल्या, कुणाला ही मदत द्यायची, कुणाला नाही द्यायची. त्यात सेक्शन 12 आहे. त्या 12 मध्ये कॅटेगरीज दिलेले आहेत, कुणाला देता येते, कुणाला देता येते. त्यात 12G मध्ये अंडर ट्रायल प्रिझनर असं फक्त दिलेलं आहे. करोडपती, गरीब, श्रीमंत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब असं काहीच कॅटेगरी नाही. जेलमध्ये कुणीही गेला आतमध्ये, कुठलाही उद्योगपती भारतातला गेला जेलमध्ये, त्याला देणं माझं काम. त्याने जर मला अर्ज केला की मला मदत द्या, सेम इज द केस विथ वुमन अँड चिल्ड्रन. करोडपती महिला जरी कुणी अर्ज केला, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द रिलीजन, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द इकॉनॉमिक स्टेटस और सोशल स्टेटस, आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. सेक्शन 12 मध्ये जेवढ्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत, पहिली कॅटेगरी त्यातली आहे अंडर ट्रायल प्रिझनर सगळ्यात माझ्या मते. कारण तो त्याचे जे काही राईट्स आहेत, पर्सनल लिबर्टी आहे, आर्टिकल 21 त्याचा सस्पेंड झालेला. रिजनेबल रिस्ट्रिक्शनच्या कॅटेगरीमध्ये जेल येते, त्याला कुठं बाहेर जाण्याचा अधिकार नाही, पण त्याची डिग्निटी शाबूत आहे असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत. त्यामुळे 12G मध्ये अंडर ट्रायल प्रिझनर आहे, तर त्याला आपण त्याची काही जरी इन्कम सोर्सेस असले तरी आपण त्याला देणं लागतं, कारण की तो त्या कॅटेगरीमध्ये दिलेला आहे. आता प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटने आपापल्या वेगवेगळ्या कॅटेगरीज केलेल्या आहेत. त्यात परत काही जणांनी इन्कम क्रायटेरिया केले की मगाशी ते जे म्हणत होते 3 लाखाचं उत्पन्न, तो 3 लाखाचं उत्पन्न ओपन माणसासाठी जो कोण असेल पुरुष, जो शेड्यूल कास्ट नाही, शेड्यूल ट्राईब नाही, त्याला हे इन्कमचं क्रायटेरिया 3 लाखाचं अॅन्युअली. अदरवाईज शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, वुमन, चिल्ड्रन, अंडर ट्रायल प्रिझनर, डिसेबल्ड पर्सन, त्या सगळ्या कॅटेगरीजना आपण त्यांचे इन्कम न बघता फक्त ते त्या कॅटेगरीमध्ये आहेत म्हणून आपण त्यांना मदत करतो. इव्हन अदरवाईज आपण जर समजा 3 लाखाचं पण जो उत्पन्न आहे, तर मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही काही असेसमेंट करतो असत नाही की तुझं किती उत्पन्न, त्याच्या डिक्लेरेशनवरती आम्ही त्याला देऊ शकतो. कारण जो माणूस आपल्याकडे आलेला आहे मदतीला, त्याला कायदेशीर चौकटीमध्ये न अडकवता थोडंसं लिबरली द्यावं असं आमची पण भूमिका DLSAची, आणि आम्हाला जी काही वर्ण मार्गदर्शन मिळतं माणसाकडून त्यांची पण भूमिका. आता आपण जो विषय घेतला होता मगाशी की लिगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्ट, तर त्याखाली 3
जे अथॉरिटी स्थापन करण्यात आल्या, एक नालसा, एक मालसा आणि एक टालसा. नालसा म्हणजे सुप्रीम कोर्ट, नॅशनल लिगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्ट. तर तिथं जे सुप्रीम कोर्टाचे 2 नंबरचे जज असतात, सिनियर मोस्ट, ते त्याचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन असतात आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे पॅटर्न इन चीफ असतात. नालसाचे कोण माहिती का सध्या एक्झिक्युटिव्ह चेअरमन सुप्रीम कोर्टामध्ये? 2 नंबरचे सुप्रीम कोर्ट जज कोण आहेत? जस्टिस संजीव खन्ना आहेत सर. आपले कोण आहेत माहिती का एक्झिक्युटिव्ह चेअरमन? मालसाचे, महाराष्ट्र स्टेट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी, 2 नंबरचे जज. आपल्याला काय होतंय, आपण चीफ जस्टिस माहिती, ते जे आपण 3 Idiots मध्ये डायलॉग ऐकला, चांद पे पहिला कोण गया सबको पता है, दुसरा कोणी पता नाही. 2 नंबर सिनियर मोस्ट कोण आहे? बॉम्बे आहे. करेक्ट. तर ते एक्झिक्युटिव्ह चेअरमन मालसाचे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक DLSA आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रात आला असता, म्हणजे राहणारे तुम्ही ओरिजिन, प्रत्येक जिल्ह्याला तुम्हाला एक DLSA मिळेल. एक सेक्रेटरी माझ्यासारखा, एक सेक्रेटरी, एक चेअरमन. तर तो हा पॅटर्न आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तर तुम्ही इथून नंतर कुठं जरी दुसरीकडे कामाला गेला कुठल्याही जिल्ह्यामध्ये, तुम्हाला हे सेटअप दिसेल. तालुक्याला एक वेगळी फॉर्मेशन आहे. आता आपल्याकडे मुंबईला तालुका ही कन्सेप्ट नाही आहे. म्हणजे आपलं एकमेव DLSA असं आहे आमचं की आमच्याकडे तालुका कमिटी नाही आहे. अदरवाईज तुम्हाला ठाण्याला सुद्धा तालुका कमिटी सापडेल. तालुका कमिटीचे परत चेअरमन असतात. त्या तालुक्यापुरतं काम करण्यासाठी एक चेअरमन असतं. सिनियर मोस्ट जज कोण असेल? डिस्ट्रिक्ट जज असेल तर डिस्ट्रिक्ट जज, सिनियर डिव्हिजन असेल सिनियर डिव्हिजन. तर ते त्या ठिकाणी तिथं तसं कामकाज चालतं. तर हे जसं मी तुम्हाला म्हणत होतो की 1382 इंद्री प्रिझन्सचं जजमेंट होतं, ते डेव्हलप होत गेलं सारखं. म्हणजे असं ह्या 14 कॅटेगरीज जेव्हा आल्या, तर एक कॅटेगरी फक्त ही UTPची बघितली, वुमनची बघितली. तर वुमनमध्ये फक्त एक त्यामध्ये असा त्यांनी रायडर दिलेला आहे की सिरियस ऑफेन्स असेल तर देऊ नका. म्हणजे रेकमेंडेशन जे आहे, म्हणजे तर रेकमेंडेशन सुद्धा एक थोडासा विषय असा आहे की तुम्ही जर सुप्रीम कोर्टचं जजमेंट वाचलं की नेमके काय रेकमेंडेशन द्यायचे, तर त्यांनी असं त्यामध्ये म्हणले की ते ट्रायल कोर्ट मे बी रिक्वेस्टेड टू कन्सिडर द रेकमेंडेशन अँड रिलीज द अक्युज्ड ऑन बेल. म्हणजे वी आर नॉट इश्युइंग डायरेक्शन्स. म्हणजे एका प्रकरणामध्ये मला ऍक्च्युअली ही गोष्ट मी पाहिलेली पण आहे की UTRC म्हणून काम करत असताना, UTRC काय ते एक पहिल्यांदा सांगतो, मग ही नंतर तुम्हाला शेअर करतो. UTRC म्हणजे काय? सेशन जज, तो हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट आहे. तर आपल्या बाबतीमध्ये प्रिन्सिपल जज आहेत मुंबईमध्ये, सिटी सिव्हिल सेशन्स कोर्टाचे जे मुख्य आहेत, जे चेअरमन पण आहेत आपले DLSA, तर ते प्रिन्सिपल जज हे त्या UTRCचे अध्यक्ष असतात. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर, शॉर्ट कलेक्टर असतात. नंतर SP, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. पण आता SP ही कन्सेप्ट मुंबईमध्ये नाही आहे. मुंबईला कमिशनरेट एरिया आहे, त्यामुळे SP नसताना मग कमिशनरचा पण तो रिप्रेझेंटेटिव्ह येतो. प्लस त्यामध्ये एक चीफ पब्लिक प्रॉसिक्युटर असतात. मुंबईला चीफ PP आहे. आता बाकी तुमच्याकडे DGP असते, म्हणजे बाकीच्या जिल्ह्याला DGP, सेक्रेटरी असतात. त्यामध्ये सेक्रेटरी हे कन्व्हीन करतात मिटिंग सगळ्या. तर हे सगळी यंत्रणा बघण्याचं काम जे आहे ते सेक्रेटरीचं. आणि त्यांनी SOP डेव्हलप केली होती, ती SOP सारखी बदलत गेली. ते तुमच्यापर्यंत किंवा वकिलांपर्यंत न जाण्याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टामध्येच थोडंसं असं एक चर्निंग प्रोसेस चालू होती की ती SOP कशी असली पाहिजे. आणि एक 2018-19च्या दरम्यान ती SOP फायनल झाली. तुम्ही जर नालसाच्या वेबसाईटवरती जाता, नालसाची वेबसाईट चेक करायची, तर नालसार नाही बरं का, नालसार एक विद्यापीठाचं नाव आहे वेगळं, फक्त नालसा सुप्रीम कोर्ट म्हणून जर सर्च केलं तुम्ही, तर तुम्हाला हे काम करायचं या क्षेत्रामध्ये, तर त्याचे जे वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत त्याची माहिती आपल्याला जोडायची पाहिजे. मग ही SOP जी काय मी तुम्हाला सांगतोय आता, SOP म्हणजे काय? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. म्हणजे समजा एखादी गोष्ट करायची सिस्टीममध्ये काय होतं, आता आम्ही 35-36 DLSA आहोत महाराष्ट्रात. एखाद्या निर्णय वरिष्ठांनी सांगितला की हे असं करा. आता आपल्याकडं तुम्हाला माहिती लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये काय होतंय की प्रत्येक जण आपापलं डोकं लावायला लागतं. एक जण तिसराच काहीतरी अर्थ लावतो, दुसरा काहीतरी वेगळाच अर्थ लावतो. मग ही अशी खिचडी काहीतरी होऊन जाते, म्हणजे युनिफॉर्मिटी राहते. म्हणजे युनिफॉर्मिटी राहण्यासारख्या आता आपल्यासारख्या भारतासारख्या देशामध्ये SOP सारख्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर
म्हणजे एक गोष्ट सांगितली की ती टॉप टू बॉटम तशीच व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी एसओपी डेव्हलप होणं महत्वाचं. आता आम्ही ज्या सिस्टीममध्ये काम करतो, म्हणजे एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की 13व्या मजल्यावरती सगळेजण जमा व्हा, की तुम्ही 13व्या मजल्यावरती जमा होताल, इकडं होताल, कुणी इकडं होताल. पण इथं जेव्हा मी काम करतो माझगावला किंवा सिटी सिव्हिलला मी जेव्हा काम करतो, तेव्हा मला खूप डिटेलमध्ये सगळे इन्स्ट्रक्शन द्यावं लागतं. म्हणजे वर कसं यायचंय, खाली कसं जायचंय, कुठं जमा व्हायचंय. मी जर एक जरी सूचना विसरलो तर सिटी सिव्हिलला तो माणूस हरवून जातो आणि माझा निरोप युनिफॉर्मली सगळीकडे पाळला जाणार. तर तुम्ही 30 जण एके ठिकाणी जमा झाला तर तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले की इथे जमा व्हा. त्या निरोपामध्ये जर अँबिग्युइटी आली की तुम्ही एकत्र जमणार नाही. तुम्हाला जर वेळ नाही सांगितली किती वाजता यायचंय, नुसतंच माझगावच्या DLS ऑफिसला या, तो कोण 11 वाजता येईल, कोण 2 वाजता येईल, कोण 5 वाजता येईल. तर ही जी क्लॅरिटी पाहिजे, तर ह्या क्लॅरिटीसाठी एसओपी ही अनिवार्य होती. ती एसओपी त्यांनी दिलेली आहे आपल्याकडे. आणि आता एसओपी मध्ये असं त्यांनी सांगितलं की ह्या ज्या काही 14 कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या, ज्या मी शेअर करेन तुम्हाला, ह्या 14 कॅटेगरीजची माहिती गोळा करणे ही जेलरवरती जबाबदारी टाकली. आता इथं आपला जे आपण बॉटलनेक म्हणता येईल आपल्याला, की सगळ्यात त्रासदायक गोष्ट जी आहे ती ही माहिती गोळा करण्याची. आता त्यांना सॉफ्टवेअर दिलेलं रेकॉर्डवर सगळ्या जेल्सना भारतामध्ये एक सॉफ्टवेअर दिलेलं, प्रिझन सॉफ्टवेअर म्हणतात, प्रिझन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. त्याचा ऍक्सेस मला पण आहे आणि जेल अथॉरिटीला पण. मला फीडिंग करण्याचे अधिकार नाही, मी फक्त बघू शकतो काय झालं. फीडिंग करण्याचे सगळे अधिकार जेल प्रशासनाला आहे. पण जेल प्रशासनाची वेकंट पोझिशन जी आहे स्टाफची, ती फार भयंकर आहे. म्हणजे ते कैद्यांना घेऊनच कामं करतात बऱ्याचशे कामं. आता मी वकील साहेब बघतात जेलमध्ये काम, मी बघतो बऱ्याच दिवसापासून, की जेलमध्ये जी काही थोडेफार शहाणे लोक आहेत, म्हणजे शहाणे लोक असतातच जेलमध्ये, जास्त शहाणे असतात. आता आपल्यासारखी साधी लोक बाहेर जातात, ते खूप हुशार असतात, ते जेलमध्ये जातात. मग ते त्यातली जी बरीपैकी असतील कच्ची मणकी, ती हे जेल प्रशासन त्यांना आपल्या हाताशी घेतात. आणि हे जे काही सगळं काम आहे जे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, तर ते त्यांच्या दृष्टीने सगळ्यात त्रासदायक आणि कंटाळवाणं काम. मी माझा अगदी प्रामाणिकपणे 16 वर्षाचा अनुभव सांगतो की सगळ्यात वाईट जर काम कुठलं असेल या सिस्टीममध्ये काम करणे, तो जेलचा अधीक्षक आणि ती जेलची यंत्रणा. म्हणजे मी कोणताही गुन्हा न करता मी कायम जेलमध्ये जेरबंद, मी काहीच गुन्हा केलेला नाही, पण मी जेलमध्ये कायम तिथं कामाला. आणि जबाबदाऱ्या प्रचंड आहेत त्यांच्यावर. म्हणजे एखाद्या माणसाचं आर्टिकल 21 सस्पेंड केल्यानंतर तो किती आनंदी राहू शकतो याचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल, कधीतरी जेलमध्ये तुम्ही जेव्हा जाता लक्षात येईल तुम्हाला. मला असा जेव्हा मी जेलमध्ये जातो मग ऑटोमॅटिक माझा एक माइंड फ्रेम बदलून जातो. त्याला आपण सेन्सिटिव्ह माणूस जर असेल खूप, त्याला खूप त्रास होतो जेलमध्ये गेल्यावर. आणि सेन्सिटिव्ह माणसं DLSA ला आणतात की ज्याला थोडासा दुसऱ्याच्या संवेदनाचा आहे, तर आपलं पहिले लक्ष त्या बाथरूमकडे जातंय की हा उघड्यावरती आंघोळ करतोय. तुम्ही विचार करा की एक मध्ये हौद आहे, त्याच्या आजूबाजूला सगळेजण उभे राहिले तर आंघोळ करतात. आता महिलांचं थोडंसं बरं झालं, महिलांचं पण अशी एक परिस्थिती होती की ते तसंच चौकातच आंघोळ करावं लागायचं. तर त्यांना आता बाथरूम्स गेलेले आहेत, पुरुषांना पण बाथरूम दिलेले आहेत, हाफ डोअरवाले टॉयलेट्स दिलेले आहेत. तर ते आधी सगळे ओपन असेल, सुरक्षेच्या कारणासाठी जे सिक्युरिटीसाठी प्रायव्हसीचं ब्रीच व्हायचं. म्हणजे असं दोन जे अधिकार, म्हणजे आता राईट ऑफ स्टेट टू कंट्रोल अ पर्सन, त्याची सिक्युरिटीची काळजी घेणं स्टेटची आहे. ॲट द सेम टाइम टू प्रोटेक्ट हिज प्रायव्हसी. म्हणजे जस्ट इमॅजिन द पर्सन जे नेचर्स कॉल, त्याला दरवाजा उघडा ठेवून द्यावा लागला आणि सगळेजण ते बघतायत. थोडं एक स्वतःला त्या जागेवर जाऊन विचार करून बघा. इट्स व्हेरी ह्युमिलिएटिंग. म्हणजे एक राईट टू डिग्निटी आपण ज्याला म्हणतो, आर्टिकल 21 खाली आपण म्हणतो, ते आपण खूप जजमेंट बघतो. तर त्याचा थोडासा आपण विचार करून जर बघितलं की ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत, मग त्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाचं इंटरफिअरन्स झाल्याशिवाय या कुठल्याच गोष्टी शक्य नव्हत्या. त्यामुळे सारखं सुप्रीम कोर्ट जे आपल्याला हॅमर करते ह्या गोष्टी, त्यांना माहिती आहे त्या गोष्टीची, की ह्या जेलच्या भिंती तोडून आत आपले जे अधिकार एन्फोर्स करणं हे थोडंसं क्लिष्ट काम आहे.
आणि ह्या जेलरच्या कलेनंच आपल्याला करता येते, ही पण मी गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही त्या यंत्रणेला जर वाकड्यात शिरून कायदा दाखवून करायला गेला तर थोडंसं अडचण येतं. त्यांचे पण अडचणी भरपूर आहेत. म्हणजे आपण एखादं लग्न अटेंड केलं तर लग्नाला किती लोक जेवतात नॉर्मली? 200-300 लोक, 500. तुमच्या ऐपतीप्रमाणे फार लँडलॉर्ड असेल तर 1000 लोक जेवले बाबा. हा जेलर रोज 3500 लोकांना जेवू घालतो. रोज सकाळ संध्याकाळ. माझ्याकडे जर 5 लोक जेवायला आले तर मला किती त्रास होतो? दही आण, भाजी आण, स्वीट आण, काय आण. त्यात जर कुठे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्यामध्ये त्याला हे पण द्या, कडधान्य पण द्या, त्याला अंडी पण द्या, थोडंसं ते पॅरामीटर्स वाढत जातं. म्हणून आपण जेव्हा जेल प्रशासनाला बघतो, चेष्टेचा भाग सोडून द्या, बट मॅनेजिंग 3600 पीपल डे इन डे आउट इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि आपल्याला त्या जागेवर ठेवायचं. हा ठीक आहे, आपण काय म्हणणार आहे, त्याच्याकडे यंत्रणा एवढी मोठी, त्यांना करायलाच पाहिजे. पण 3500 लोकांना जीव गाळणं, ब्रेकफास्ट देणे, जेवण घालणे, चहा देणे, प्लस त्यांचे सगळे अधिकार जपणे, त्यांना कोर्टामध्ये हजर करणे, त्यांच्या केसेसचा निकाल लावून घेणे आणि त्यांच्या ग्रीव्हन्सेस ऐकून घेणे. तर ते तुमच्या संस्थेचं जे नाव आहे, जर तसे हमदर्द, यू हॅव टू बी कंपॅशनेट, गो इन द शूज ऑफ द विक्टिम. तो विक्टिमच आहे एक प्रकारे. असं म्हणता येणार नाही की तू गुन्हेगार, म्हणजे आपण ते वन्स मॉडगेज ऑलवेज मॉडगेज असं जे कन्सेप्ट आहे तसं वन्स ऑफेंडर ऑलवेज ऑफेंडर नाही. पश्चाताप बऱ्याच जणांना करायला असतो. म्हणजे असं नाही की एकदा गुन्हा झाला, हा हॅबिच्युअल पण त्यामध्ये लोक आहेत ॲट द सेम टाइम. म्हणजे 35 नंबर 36 नंबर जे मुंबईतले आहेत रेल्वे स्टेशनवरचे आरोपी, मुंबई सेंट्रल आणि सेंट्रल CST छत्रपती CSMT हॅबिच्युअल लोक आहेत. त्याला विचारायला किती वेळा झाला? पहिली बार आहे आपण, अगदी सराईत पण पहिली बार आहे. मग थोडं जरा दाबलं ना, हा 4 बार आ गया. मग तो जेलवर आपण साहेब 10 बार आ गया. असे लोक आहेत. त्यामुळं आपण कोणासाठी काम करतोय? आपल्याला हॅबिच्युअल लोकांना आपल्याला केटर करायचं नाही. जे खरंच त्यामधले निडी आहेत लोक, थोडं त्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं. तर आता जेव्हा आपण हे म्हणतो ना कॅटेगरी, एक नवीन सेंट्रल गव्हर्नमेंट एक स्कीम आणली दॅट गोज इन लाईन विथ दिस UTRC. UTRC मध्ये दुसरी कॅटेगरी आहे की बेल इज ग्रँटेड बट बेल इज नॉट फर्निश्ड. हा तुमच्या सगळ्यांची मदत आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये पण खूप लागणार आहे. हा डाटा आपल्याकडे अवेलेबल नाही. म्हणजे असं होतं बऱ्याच वेळेला की सेशन्स कोर्ट आणि ट्रायल कोर्ट बेल मंजूर करतो आणि त्याची परिस्थिती अशी असते त्या आरोपीची की तो बेल फर्निश करू शकत नाही. आता आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की बेल फर्निश करू शकला नाही म्हणजे काय नेमकं. आता आपण कायद्याच्या विद्यार्थी आहेत सगळे, बाहेर लेमन लोकांना ते कळत नाही काय बाबा नेमकं काय झालं. मी जर ऑर्डर केली व 25,000चा जामीन देऊन टाकला तर एकतर तो 25,000 देऊ शकतो असा एखादा माणूस त्यांना उभा करून देणे, मग त्याची सॅलरी स्लिप देणे किंवा प्रॉपर्टी देणे. मुंबईसारख्या ठिकाणी प्रॉपर्टी पण कुणाकडेच नाही, प्रॉपर्टी कार्ड मालकांकडे प्रॉपर्टी कार्ड ते अनेक वर्षांपासून राहते. मग आम्ही इथं काय करतो, एक सॅलरी स्लिप असते त्याची ती, किंवा एक दुसरं एक ऑर्डर असते इन लिeu ऑफ श्युअरिटी, कॅश श्युअरिटी घ्या. म्हणजे 25,000चा जामीन झाला, 25,000 रुपये कोर्टामध्ये जमा करा. सिम्पल. मुंबईमध्ये ती प्रॅक्टिस चालते, कारण मुंबईला जर बिल द्यायचं असेल तर ती व्हेरिफिकेशन पोलिसांकडनं होऊन यावं. समजा तुम्ही कुठल्या गावाचे, रत्नागिरीचे, सिंधुदुर्गचे, तुम्ही तिथला जामीनदार आणला तर हे नाही म्हणणार नाही तुम्हाला, ते म्हणणार ओके मी व्हेरीफाय करून घेतो. तर तो जज व्हेरीफाय करतो आणि पोलिसांना व्हेरिफिकेशनला पाठवतो. तिथं जावा आणि तिथनं रिपोर्ट घेऊन की हा माणूस खरंच तिथं राहतो. या सगळ्या प्रोसेसला 8 दिवस लागतात. तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत तो कोर्टामध्ये पैसे जमा करतो. ज्याची ऐपत आहे तो भरणार आहे पैसे, ज्याची ऐपत नाही आहे, ज्याच्या उत्पन्नच काही नाही आहे ज्या माणसाकडे, तो देऊ शकत. तर हा जो डाटा आहे ना, ज्या माणसाला ऐपतीमुळं जामीन देता आला नाही याचा डाटा जेलकडे अवेलेबल आहे. नायदर इट इज अवेलेबल विथ द कोर्ट्स, कारण कोर्ट सुद्धा विखुरलेले आहेत. आपल्याकडे मुंबईमध्ये 150 कोर्ट आहेत. तर या 150 कोर्टांची माहिती एकत्रितरित्या कुठंच नाही आहे ह्या कॅटेगरीची. आणि 14 कॅटेगरीमधली ही महत्वाची कॅटेगरी जी आता सुप्रीम कोर्टाने थोडं त्याच्यावर फोकस केलेलं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने सेंट्रल गव्हर्नमेंटने स्कीम काढली, सपोर्ट टू पुअर प्रिझनर्स. सपोर्ट टू पुअर प्रिझनर्स
तर ह्या सपोर्टिव्ह पुअर प्रिझनर्समध्ये त्यांनी अशी आता तरतूद केलेली की 25,000 रुपयापर्यंत जामीन सेंट्रल गव्हर्नमेंट पैसे देणार. म्हणजे कमिटी स्थापन झाली. ही कमिटी कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. त्याचं काम करण्याची जी जबाबदारी काम पाहण्याची जबाबदारी जी आहे म्हणजे कन्व्हिनर म्हणून मीच आहे, सेक्रेटरीज आहे त्यामध्ये, पण इन्फॉर्मेशन देण्याची जबाबदारी जेलमध्ये. आता मी मगाशी जे तुम्हाला म्हणालो की सॉफ्टवेअर दिले प्रिझन सॉफ्टवेअर, पण प्रिझन सॉफ्टवेअरला अपडेट करायला यंत्रणा जेलमध्ये नाही. सॉफ्टवेअर आहे, कम्प्युटर आहे, सगळं आहे, पण जेलमध्ये रोज 100 लोक यायला आणि रोज 100 लोक चालले. तर तो डाटा कधी कधी असं होतं, आता ह्युमन टेंडन्सी आहे, हा माणूस उद्या सुटणारच आहे, मग ह्याची कशाला माहिती भरायची, असं होतं ना बऱ्याच वेळेला. म्हणजे बट नॅचरली. किंवा एकच काम मी रोज करतो, मला जर आता 25 गोष्टी भरायच्या एका माणसाच्या आणि अशा मला 100 लोकांच्या भरायच्या, तर काय होणार आहे, एक लिथार्जी येऊन जाणार, कंटाळा येतो की काय करायचं. आणि त्यात परत त्यांनी असा काढलेला असतो की तो प्रशासनातला माणूस करतो, एखादा कैदी घेऊन तो काम करतो. बरं, त्याला आपल्याला सांगायची सोय नाही की मी हे काम करत नाही, कारण कैद्याकडनं सर्व्हिसेस काही घेतल्या तर जेल मॅन्युअलप्रमाणे त्याला पैसे देणं आहे, नियमाप्रमाणे त्याला पैसे द्यायला पाहिजे. त्याच्या हालचाली सगळ्या CCTV मध्ये कॅच होतं. तिथे CCTV आहे आता सगळीकडे. ही अडचण होती. म्हणजे ते असा विषय होतो सिस्टीमच नाही इन प्लेस. तर मला एक मी 2-3 वर्ष जे काही जेलमध्ये मुंबईचं काम केलं, त्यांना जर आपण चांगले जर पॅरालिगल व्हॉलंटियर देऊ शकतो जे रोटेशननी ही माहिती भरण्याचं काम करतो सगळ्या जेल, तर आपल्याला इमिडिएटली क्लिक ऑफ बटनला सगळी इन्फॉर्मेशन रेडी मिळून जाईल जी UTRCला आवश्यक आहे. म्हणजे हे 4थ्या कॅटेगरी जे आहेत या UTRCमध्ये दिलेल्या आहेत. एक आपली झाली वुमन ऑफेंडरची, दुसरी झाली ही शुअरिटीची, तिसरी आहे 436 बेलेबल ऑफेन्स. 436A हाफ पनिशमेंटपेक्षा जास्त शिक्षा भोगली आहे. कंपाऊंडेबल ऑफेन्सेस, प्रोबेशन ऑफेंडर्स ऍक्ट खाली जे एलिजिबल आहेत लोक, 2 वर्षापर्यंत मॅक्झिमम पनिशमेंट आहे असे लोक, रिमिशनला इंटायटेड कन्व्हिक्टेड लोक. तर ते आपल्याकडे मुंबईला ती कॅटेगरी, तुमच्याकडे ठाण्याला ती असू शकते, कन्व्हिक्टेड प्रिझनर असतील तिथं. कारण बऱ्यापैकी कन्व्हिक्टेड हे तळोजा किंवा कोल्हापूरला पाठवतात, ते इथं ठेवत नाही. तर ह्या 4थ्या कॅटेगरीजमधली इन्फॉर्मेशन जर मला फीडिंग नीट केली असेल सॉफ्टवेअरमध्ये तर ती मिळणार. तर दुसरा प्रॉब्लेम जो आहे आपल्याकडे अजून सगळ्या महाराष्ट्रामध्ये, या UTRCच्या जजमेंटमध्ये एक जेल रिमांडचा फॉर्मॅट दिलेला, रिमांड वॉरंट कसा असावं. नॉर्मली काय होतं कोर्टामध्ये, आरोपी प्रोड्यूस केला कोर्टापुढे JFC पुढे, तो त्याचं नाव गाव पत्ता सांगतो, PCR झाला की MCR होतो. म्हणजे आता मुंबईत त्याला JC म्हणतात, ज्युडिशियल कस्टडी. JC मध्ये गेला की रिमांड तयार होतं, त्याचं नाव टाकतात, नाव, CR नंबर, पोलीस स्टेशन, प्रोड्यूस बिफोर मॅजिस्ट्रेट, JC ग्रँटेड टिल 14 दिवसाची तारीख. की हे असते कागद, सिंपल कागद असतो, त्याच्यावरती चार्जशीट येण्याचं काही काम नाही, चार्जशीट नंबर येण्याचं काम नाही. कुठल्या आता नंतर पोलिसांनी तपास केला, समजा एका 302चा आरोपी आणि सबसिक्वेंटली लक्षात आलं की 302 नाही, कुठला खालचा ऑफिस आहे, 304 आहे, मर्डरचं काय नव्हतं, FIR झाला होता किंवा छोटा ऑफेन्स आहे नंतर मोठा झाला, 326 आहे आणि तो माणूस नंतर मेला, तो एनहान्स करायचा. रिमांड वॉरंटवरती आधीच सेक्शन येणार. मग हे पुढचं जे काही त्याचे चार्जशीट येणार आहे त्याची डिटेल्स जेल प्रशासनाकडे काहीच नसते, बऱ्याच वेळेला काही नसते. कोणी तर जाऊन सांगितलं, त्या आरोपीने सांगितलं, त्याच्या वकिलाने सांगितलं. मग ह्यामध्ये युनिफॉर्मिटी असावी म्हणून त्यांनी जेल रिमांड वॉरंट कसं असावं असे डायरेक्शन्स आहेत. तर ते डायरेक्शन्स बऱ्याच कोर्टांना दिले गेले, पण त्याचा फॉलोअप घेतला गेला नाही. आता ते जेल वॉरंट जे आहे मुंबईमध्ये काही वर्षाची प्रॅक्टिस चालली, परत ती बंद पडली चार्जशीटची माहिती येण्याची. कारण चार्जशीटची जर माहिती या जेलला मिळाली तर तो फीड करेल सिस्टीममध्ये, त्याला जर माहितीच नाही मिळेल तर तो कसा फीड करणार. आणि तो वॉरंट असं आहे की ते प्रत्येक स्टेज वाईज बदलत जाणार. एव्हिडन्स झाला का नाही झाला त्याला त्या आरोपीला कळून जाईल. एक नवीन सिस्टीम किऑस्क पण तुम्ही कुणी बघितलंय मला माहिती आहे. किऑस्क काय का स्टेकहोल्डर किऑस्क बघितलंय. किऑस्क मध्ये पण आपल्याला सगळं
इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. आता आम्ही परवा इन्स्पेक्शन केलं, आर्थर रोडला एक उद्घाटनही केलं आम्ही ते किऑस्कचं. तर इंडिव्हिज्युअल इन्फॉर्मेशन त्या किऑस्कवर दिली आणि ते थंब त्याचं लावलं त्या कायद्याचं की सगळे डिटेल्स त्याचे त्या किऑस्कवरती रिफ्लेक्ट असतात. त्याच्या केसमध्ये त्या दिवशी कोर्टात काय झालं त्याची पण माहिती त्यामध्ये आता रिफ्लेक्ट केली जाते. ई मुलाखतची सिस्टीम आहे, तर ते असे काही ई मुलाखत वापरायची कशी याची माहिती नाही. समजा आपल्याला आता एक छोटा एक उपक्रम सांगतो की आपण जर त्यांना मदत करायची आपल्याला, तिथं ती मुलाखतीचा जो कक्ष आहे तिथल्या लोकांना जर आपण समजून सांगितलं की पुढे इथे यायची गरज नाही, मुंबईसारख्या ठिकाणी राहण्याची सोय नसते कुणाची, तो रात्रीची गाडी पकडून तसाच तिथे येतो मुलाखत घ्यायला, मुलाखत करतो तसाच वापस होतो. त्याला जाण्या येण्याचा जो काही खर्च होतो का करतो, तरी इथं राहण्याची सोय नाही, कुणाची सोय नाही राहण्याची. मुंबईत तो जेलमध्ये असतो त्यामुळे त्याची इकॉनॉमिक परिस्थिती काही एवढी काही खास नसते. कॅन्टीन मधलं काहीतरी घेऊन घरच्यांनी पैसे त्याला द्यायचे आणि त्याला आतमध्ये सर्वाइव्ह करायचे. तर आपण जर एक PLV म्हणून किंवा DLSA म्हणून आपण एक सुरुवात केली की ई मुलाखतला थोडंसं त्यांना आपण प्रचार प्रसार केला. ई मुलाखत कशी करायची, आपण जर 4 PLV घेऊन जर तिथं बसतो बाहेर मुलाखत कक्षा की तुम्ही कुठल्या गावाहून आलात, इथे येण्याची आवश्यकता नव्हती. ई मुलाखतची सिस्टीम जर तुम्ही वापरली तुम्हाला घर बसल्या. तर मी परवा अनुभव घेतला की बायको मुलांसह घरात बसलेली आहे तिच्या घरामध्ये हॉलमध्ये, आणि हा आरोपी इथं जेलमधनं तिच्याशी बोलतो. ऍट अ टाइम सगळे घरचे भेटू शकतात, असं नाही की सगळ्यांनी इकडे आलं पाहिजे, इथं भेटलं पाहिजे. इथं भेटण्याची सिस्टीम पण एवढी काही अशी आनंददायक नाही, म्हणजे फोन इंटरकॉमवरच बोलायचंय, मध्ये जाळीच आहे. तुम्ही आता मुलाखत कक्ष बघितलं का नाही माहिती, पण तो मध्ये जाळी आहे, बंद आहे, पलीकडे तो माणूस असतो, हा आतमध्ये कैदी असतो. तो याच पुढे फोनवरनच वार्तालाप करायचा. त्या उलट VC वरती आपण जेव्हा ई मुलाखत घेतो ती जास्त थोडीशी आपण म्हणतो त्याला सुखकारक पण आहे. इट्स अ प्लेझंट एक्सपिरियन्स. इंटरनेटचं कनेक्शन चांगलं आहे. तुम्ही 2-3 तो एक्सपिरियन्स घेतला की ई मुलाखत जर आपण प्रॉपगेट केली तर थोडं मानसिक अवस्था तरी नीट राहते. आपलं आपण बाहेर गावातून जर राहतोय, घरच्यांशी बोलणं झालं आपलं, तर थोडं मानसिक अवस्था कमी चांगली सुधारते आणि त्याचा त्रास पण प्रशासनाला कमी होतो. म्हणजे आपला स्वार्थ त्यामध्ये असा की तो जो कुटाणे करत बसतो आतमध्ये काहीतरी अर्जपाटे करणे, RTI करणे, त्रास देणे सिस्टीमला, तर तो थोडासा पॅसिफाय होतो. म्हणजे बेलच मिळवून द्यायला पाहिजे आपलं असं काम नाही. त्याचं मेंटल स्टेट ऑफ माइंड जरी आपण थोडासा चांगला केला. म्हणजे परवा एक नालसाकडनं म्हणजे रिक्वेस्ट आली होती की तुमच्या जेलमध्ये जर कोणी पेंटर असतील चांगले कलाकार, तर तुम्ही आम्हाला ते हे करून पाठवा. एवढे सुंदर चित्र काढलेत काही, म्हणजे आपल्याला खरं वाटणार नाही. शिवाजी महाराज आणि त्याचं ऍक्च्युअली जर तुम्ही पेंटिंग बघताल ना, ती एवढं फाईन ट्युनिंग येते, म्हणजे वाटणार नाही की हे असं कोणी काढलं म्हणून. एक खाली एक आपला असा संविधानात एक काढलं तरी न्याययंत्र आणि प्रियांबर, आणि हा निसर्गाचं एक चित्र काढलं. म्हणजे आम्ही नासाला पाठवले ते तिथे डिस्प्ले करण्यासाठी. ते आर्थरोडमधले काही हे ऍक्च्युअली जर मिळालं बघायला तर निश्चित होईल नाही का, ते चिरायला त्यांच्यात प्रतिभा आहे. असं नाही की ते कैदी आहेत म्हणजे त्यांना सोडूनच द्यायला पाहिजे असं विचारून द्यायला पाहिजे. पण थोडी आपण त्याला एक थोडंसं पॅशनेट राहिलं त्याबद्दल की मला समाजाकडनं आपण आता एका संस्थेचं तुझं वाक्य आहे की टेक्स ए विलेज टू अपब्रिंग. ते कालचे चित्र होते ना, ते विलेज टू अपब्रिंग अ चाइल्ड. म्हणजे एखादं मूल वाढवायचं असेल तर एक गाव लागतं. तर मग आपल्याला पण एका गावानी मोठं केलं, लहानाचं मोठं केलं. आपण चांगल्या सगळ्या संस्कारांनी इथपर्यंत पोहोचलो. आपल्या आईवडिलांनी आपल्याला आधार दिला, समाजाने आधार दिला, तर या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. ह्या भावनेतनं जर आपण थोडंसं गेलं की माय कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी, आणि मला अपेक्षा काही नाही येतात, मी शिकायलाच मिळणार. तर माझ्याकडे जे PLV आहेत, जे 2-4 क्षेत्रामध्ये काम करतात, एक जेलमधले 2-3 PLV आहेत. मनोधैर्यामध्ये का, तुम्ही मनोधैर्य ऐकलं का हा शब्द? मनोधैर्य म्हणून एक कन्सेप्ट आहे. रेप पीडित जे आहेत, रेप विक्टिम्स, मायनर असतील मेजर असतील,
तर त्यांना गव्हर्नमेंटकडनं एक स्कीम दिली जाते, म्हणजे अनुदान दिलं जातं 3 लाखाचं आणि 10 लाखाचं, जी काय ज्या केसमध्ये ती बसवतात कॅटेगरीमध्ये, तर ती यंत्रणा सगळी DLSA कडनं राबवली. तर ह्यामध्ये सुद्धा आम्ही PLVची मदत घेतो, की त्या व्यक्तींना रोखून काढणे, तिचं बँक अकाउंट उघडणे, तिला अपडेट देणं, तिला नुकसान भरपाई मिळाली का नाही, एंट्री मिळाली का, फायनल मिळाली का, काही अडचण असेल तर तिला सांगून तिच्याकडनं कंप्लायन्स करून देणे. तर हे असे पण आपण गोष्टी करतो. छान दाखवता तो महाराजांचा दाखवतो. इतकं सुंदर आहे ते. हा उभा कर बघ. त्याची इतकी फाईन आहे ना ते, एक्सप्रेशन खूप जबरदस्त आहे. प्रोफेशनल माणूस जग मागे म्हणजे स्ट्रोक्स पण बघा ना, तो एवढा चांगला कलाकार आहे, बाहेर त्याचं लाईव्हलीहूड होईल ना याच्यावरती, मला मस्त काहीतरी करू शकतो. तर आपल्या नेटवरती जे काही अवेलेबल मटेरियल आहे ड्रॉइंगचं वगैरे, ओरिजिनल पेटर्स नाही ते त्यामध्ये, त्याला ओरिजिनलच लागते त्यामध्ये, त्यामुळे ड्रॉइंगची कपॅसिटी असतेच काही. आता आपला विषय भरकटला बराच बरं का, पण ते ती गोष्ट सांगणं महत्त्वाचं आहे. काही स्किप झालं का बघतो मी फक्त माझं तुम्हाला जे काही सांगायचं होतं. तो विषय एवढा मोठा आहे ना तो UTRCचा. जेव्हा ह्या कॅटेगरीज त्याच्याकडून आपल्याला जेलरकडनं इथे येतात, माझ्याकडे येतात, मग एक कमिटीची मिटिंग कॉल केली जाते चेअरमनच्या सहित प्रिन्सिपल जजच्या, आणि ह्या कमिटीला सगळे आकडे दाखवले जातात की बाबा प्रत्येक कॅटेगरीमध्ये हे एवढे लोक एलिजिबल आहेत, ते त्यांना रेकमेंड करा आम्हाला. आपण रेकमेंड करतो, प्रत्येक कोर्टाला कळवतो की या लोकांना बेल द्या, PR बॉन्डवर सोडा, बेल अमाऊंट कमी करा, 50,000 आहे तर 25,000 करा, 25 आहे तर 15 करा, आणि अकॉर्डिंगली त्याला बेनिफिट द्या. तर मी जे मगाशी आपल्याला सांगता म्हणालो पुअर बिझनेसची जी पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, ती कमिटी आता झाली स्थापन, आणि त्यामध्ये आपण 25,000 बेल अमाऊंट भरणार आहे ते या एलिजिबल लोकांची, आणि फाईन 40,000ची भरणार आहे. म्हणजे अशी सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम सुरुवात अजून कुठं महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे नाही झाली, पण आपली कमिटी झाली, प्रोसेसमध्ये आहे ते. तर हॅबिच्युअल लोकांना देऊ नये असं आमचं त्यामध्ये आमचं म्हणणं आहे. कारण एखाद्या माणसाला जर चोरी करण्यासाठी आपण बेल द्यायला लागलो तर थोडासा तो मेसेज चुकीचा जाईल, आणि आपल्याला ते करायचं पण नाही. म्हणजे माझा पर्सनली त्या गोष्टीला विरोध असायला पाहिजे, म्हणजे प्रुडंट माणसाला विरोध करणं गरजेचं आहे. आणि जे फर्स्ट टाइम ऑफेंडर्स आहेत, ज्यांना कोणी नाही आहे, इकॉनॉमिक, कधी कधी असं पण होतं की एक बकरा सापडला 379चा, त्याच्यावर 10 केसेस केल्या जातात. हा पण अनुभव आहे, पण त्या केस वाईज आपल्याला त्याला हुडकून काढणं गरजेचं आहे, ते सापडणं अवघड आहे. तर ह्या गोष्टी होत्या UTRCच्या. बॉटलनेक जसं मी तुम्हाला म्हणालो, त्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी जे आहे सॉफ्टवेअर अपडेट केलेलं नसतं, इन्फॉर्मेशन त्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला व्हॉलेंटियर्स मिळत नाही, जे पूर्ण वेळ त्यामध्ये वेळ देतात. म्हणजे आता आज जर 50-100 लोक आले, त्यांचा पूर्ण डाटा भरला गेला पाहिजे सिस्टम, तरच मला, म्हणजे इनपुट असेल तर तुम्हाला आउटपुट येणार सॉफ्टवेअरला. इनपुटच नाही झालं तर आउटपुट काय येणार. समजा मी माहिती टाकलीच नाही कुणाची, की एखादा आरोपी आतमध्ये जेल गेला, मॅक्झिमम शिक्षा किती आहे त्याला, ती नाही टाकली तर 436A रिपोर्टच येणार नाही, त्यामध्ये नीलच येणार आहे. 436A काय, किंवा याची 50% शिक्षा झालेली आहे, पण तो नुसता मी सर्च केला 436A पॅरामीटर, नील म्हणून रिपोर्ट येणार, आणि ही ती इन्फॉर्मेशनच भरलेली नाही. त्यामुळे इनपुटसाठी आपल्याला थोडंसं तिथं लक्ष द्यावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक विषय असा आहे की आपल्याकडं कोणाला अक्कल शिकवलेली आवडत, ही फार आपल्या समाजाची वाईट अवस्था आहे. म्हणजे तुम्ही मला जर काही सांगितलं की हे नीट करून घ्यावं, तर माझा आपलं लगेच इगो जागा होणार, हे कोण मला शिकवणार. तर ही प्रत्येक स्टेक होल्डरमध्ये हा विषय आहे. म्हणजे मी सगळ्यांसोबत काम करतो, वकिलांसोबत काम करतोय, न्यायाधीशांसोबत काम करतोय, जेल प्रशासनासोबत काम करतोय, कलेक्टर ऑफिस आहे. मी कुणाशीही बोलायला गेलो की त्यांना वाटतं हा मला का शिकवतो, तर तू माझे कोणी निर्णय काढणार, तुझं हे नाही होत, तुझं ते नाही होत.
माझं काय का होईल वाटलं, पण तू ह्याच्यामध्ये नीट लक्ष करा, असं कोणी करत नाही. म्हणजे ज्यामध्ये लिगलिटीचे वकील आहेत त्यात ते माझे वकील काम करतील, ज्यात प्रायव्हेट वकील, मला असा इतका वाईट अनुभव आहे मुंबईमध्ये की प्रायव्हेट वकील जर असेल त्या केसमध्ये, त्याला असं वाटतं की हा माझ्या क्लायंट आणि ॲडव्होकेटच्या रिलेशनशिपमध्ये इंटरफिअर करतो. इट्स अ प्रिव्हिलेज कम्युनिकेशन. तुम्हाला आता एव्हिडन्स ऍक्ट ते आहे की क्लायंट आणि ॲडव्होकेट मधलं एक रिलेशनशिप प्रिव्हिलेज आहे, तसं नवरा बायको मधलं आहे, त्यांचं प्रिव्हिलेज कम्युनिकेशन. तर त्याला असं वाटतं वकिलांना की आय एम ब्रीचिंग दॅट प्रिव्हिलेज. तर मला माहिती आहे की UTRCने 14 कॅटेगरी सांगितलं. मी काय करणार आहे, कैद्याला सांगणार की अरे बाबा तुझी केस यामध्ये बसते, तुझ्या वकिलाला सांग अर्ज करा. ते मी सुप्रीम कोर्टचे डायरेक्शन फॉलो करतो. पण वकील असं घेतो की हा इंटरफिअर करतो माझ्या प्रॅक्टिस. हा तुम्हाला रेजिस्टन्स मिळू शकतो. आम्ही नवीन मार्ग असा काढला की कैद्याच्या सहीनेच अर्ज देऊन टाकायचा, वकिलाला मध्ये घ्यायचंच नाही. बाबा ही केस या कॅटेगरीमध्ये बसते, 14 कॅटेगरीमध्ये तुझी केस येते, UTRCने रेकमेंडेशन दिलेलं आहे, तू कोर्टाला काढू. कोर्टाकडे जेव्हा ती केस जाते तर सेम कसं होतं की तुम्ही आम्हाला कोण शिकवणार, कोर्ट पण तसेच भूमिकेमध्ये असते. हा PLV आम्हाला का अक्कल शिकवायला, आम्हाला तर सगळंच माहिती. पण वास्तविक गोष्ट अशी आहे की 406(13) जर आपण लेटर अँड स्पिरिटने इम्प्लिमेंट केलं तर जेलमधली एवढी वर करवडी कधी होणार. तर ते लेटर अँड स्पिरिटमध्ये इम्प्लिमेंट केली जात नाही. जे एक्सपेक्टेड आहे, ज्या झीलने किंवा पॅशनने ते एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे, तर ते केलं जातं. आणि इनफ्लो आणि आउटगोईंग भरपूर आहे त्यामध्ये. इनकमिंग आउटगोईंग जे आहे रोज 100 येतात, रोज 100 काय त्यांना फार कुणालाच काही पडलेलं नाही, असं होऊन जातं. आणि जेव्हा ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा महिन्याच्या आखाडी आपण घेतो किती लोक सुटले, तर ते सुटतात पण तेवढेच लोक. असं नाही की सगळे आतच बसले. पण जो आकडा आहे म्हणजे आता आर्थर रोडची कॅपॅसिटी जी आहे ती 900ची, 899 प्रिसाईज. आणि कधीही तुम्ही जा आर्थर रोडला तुम्हाला 3600 कैदी मिळतात. सो 4 times ओव्हर क्राऊडेड आहे. 4 times ओव्हर क्राऊडेडच्या गोष्टी सगळ्या बघा. मग टॉयलेट आलं, आंघोळ आलं, जेवण आलं, झोपायची जागा झाली. इव्हन तिथले जे बॅरेक्स आहेत तर त्याची व्हेंटिलेशनचा विषय येतो. आता आपण एका ठिकाणी एवढे जण बसतोय, AC चालू आहे तरी आपल्याला एवढं प्रेझेंट वाटत नाहीये. का? ओव्हर क्राऊडिंग झाली या हॉलच्या कॅपॅसिटीपेक्षा. आपलं कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं गणित मॅच होत नाही. तर तसंच सेम जेलमध्ये व्हायला. भायखळा जेलला पण तीच परिस्थिती. तिथे 473ची काही कॅपॅसिटी आहे, तिथे डबल असतं 800-850 लोकांना. दिस इज ॲव्हरेज. म्हणजे ह्यात कमी जास्त होण्याचं काही प्रमाणच नाही. तुम्ही जर खूप सोडले लोक की तेवढे परत त्यामध्ये जमा होतात. तर आपण थोडंसं पॅशनेटली काम केलं आणि स्टेक होल्डरला फक्त जागा केलं किंवा ही तुमची भूमिका आहे आणि अभ्यासपूर्ण जागा करायचा. बरेच वेळेला काय होतं की आपण अर्धवट अभ्यास करतो आणि त्याला काहीतरी सांगायला जातो तर तो आपल्याला अक्कल शिकवतो. त्यामुळे नालसाच्या गाईडलाईन्स ज्या आहेत या UTRCच्या त्या थोडंसं बघा. आणि एक तुम्ही CJIचा इंटरव्ह्यू जर बघितला असाल मध्ये जस्टिस ललित जेव्हा होते CJI, तर 67% आपल्या अंडरटेल प्रिझनरची पॉप्युलेशन. समजा 100 लोक जेलमध्ये असतील तर त्यातले 67% अंडरटेल प्रिझनर आहे. म्हणजे नॉट प्रूव्ड गिल्टी, प्री सेंटेन्स इन प्रिझन. कन्व्हिक्शन झालेलं नाहीये आणि तो आतमध्येच आहे. युनिव्हर्सल स्टँडर्ड जे आहे म्हणजे ग्लोबल स्टँडर्ड तर 31% UTP असतात. तर आपला डबल आहे UTPचा. आणि इनव्हेरिएबली तो सुटणार आहे. आपल्याला माहिती नाही 8 वर्षांनी 10 वर्षांनी तो सुटणार होता. तर तो नंतर सुटणार तर त्याला आतमध्ये काय ठेवायचं. आपले इन्कम टॅक्सचे पैसे चालले ना त्याला सांभाळायला. तर तुमचे काही क्वेश्चन असतील तर विचारा. आणि तुम्ही शांत चित्तेने ऐकत होता असं मला वाटलं किंवा तुम्ही तशी ऍक्टिंग तर केली की तुम्ही खूप शांत चित्तेने ऐकत. तर दोन्ही बद्दल आभार मानतो तुमचे सगळ्यांचे. आणि मला हे व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आभार. आज जागतिक पर्यावरण दिन आहे तर त्याचे पण तुम्हाला शुभेच्छा. प्रत्येकाने एक तरी झाड लावा. मुंबईत असेल तर ते थोडंसं अवघड आहे पण पर्यावरणाची रक्षा तर करू आपण. काय पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचा, कधी एखाद्या दिवशी सायकल वापरा, प्रदूषण कमी करा. AC शिवाय राहा असं म्हणू शकतो. काहीतरी करा, पर्यावरणासाठी काहीतरी करा.
सर्व. थँक्यू. विषय काय माहिती बरं झाला ते तुम्हाला एक देतो मिनिटचा फॉर्मॅट आहे. आपली कॅटेगरी म्हणतो PDF जरा सर्च आपल्याकडे प्रॉपर मुलाखत सुद्धा व्यक्ती करून दिल्या जातात. तर याच्यावर आपण कसं नियंत्रण ठेवू शकतो? कारण जेलमध्ये काय होतं, जवळपास सगळ्या सुट्टीत आहेत का, पण त्या काही स्पेसिफिक लोकांनाच भेटतं. मग तेच तसं होतं ना. काय होतं, त्यासाठी काय केलं? 3700 लोकांना त्याला सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं चालू आहे. IG प्रिझन्सने डायरेक्शन दिलं त्याला की ही जी कंप्लेंट आहे की ऑल आर इक्वल असं होत नाही जेलमध्ये. सम आर मोर इक्वल, म्हणजे डिस्क्रिमिनेशन होण्याचं प्रमाण आहे तिथं. मग जो कोण जेलरचा ऐकतो सगळ्या गोष्टी त्याला जास्त मुलाखत मिळतात. जो ऐकत नाही त्याला मुलाखतच दिली जात नाही, त्याच्या घरच्यांना भेटून दिलं जात नाही. तर हे गोष्टी टाळण्यासाठी ना एक सॉफ्टवेअर डेव्हलप करता येते की पॉप होईल एखाद्या माणसाची मुलाखत मिळतात ऑटोमॅटिक. सिस्टीमला जे ई प्रिझन सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये एक असं त्यांची सिस्टीम होणार आहे की त्याला काहीच मुलाखत झालेली नाही, म्हणजे घरचीही भेटलेली नाही, ही मुलाखत पण झाली नाही, ही पण झाली नाही. ते पॉप होणार आहे. तर तेच मुद्दावताना तेच हायलाईट करायचं आहे आता की असे जे सिस्टीममध्ये एलिमेंट आहेत जे पूर्ण होऊ देत त्याला ही लोक पण काही जबाबदार असतात नाही. ते काही दुसऱ्या तांदळातले लोक नसतात, ते काहीतरी स्वाभाविकच सर ते म्हटलं जातं त्या लोकांशी नीटच वागलं पाहिजे. पण काही जेन्युइन लोक आहेत. म्हणजे आता मी परवा व्हिजिटला गेलो, एक बॅरेक असा होता की 5-6 लोक तिथे ठेवलेले होते. TV असं वर ठेवलेलं होतं, म्हणजे दिसणारच नाही असा TV ठेवला. मला प्रश्न पडला ना, मी तिथे गेलो TV तर दिसतच नाही. म्हटलं हे मेंटली अनस्टेबल लोक आहेत सगळे, म्हणजे कधी चिडतील आणि कधी दगड फेकून मारतील त्याला टीव्हीला, याची काही गॅरंटी नाही. म्हणून तो TV असा नुसता वर ठेवलेला आहे. चालू होता TV, आणि जे शाळेत ते असे येऊन असं कडून येऊन बघू शकतात, पण त्यांच्या मारायच्या रेंजच्या बाहेर होते ते. आउट ऑफ रेंज म्हणतात तसं म्हणजे असं ऑड ठेवलेला TV लक्षात येतो. पण ती आपली जी लोक होते सगळे ते सगळे येऊन सांगाले की असं होतंय तसं होतंय आम्ही होतं. शॉर्ट टाइम पडले लोक जे आहेत सेग्रिगेशन त्यांना करणं काही गोष्टीमध्ये ते समजतोय ना, अनेक वर्षांनी ते होणारच. त्या लोकांच्या नावावर बाकी गोष्टी नको नाही आणि ते कधीतरी थांबलेले होते. आता काय त्यामध्ये बोर्ड ऑफ व्हिजिटर्स एक प्रकार आहे तिथं जे मेन विथ पॉवर म्हणतो ना आपण, कलेक्टर आहे. कलेक्टर बोर्ड ऑफ डायरेक्टरवर आहे. ह्युमन राईट्स कमिशनचे मेंबर्स त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर आहे. JJBचे जे जज असतात प्रेसिडेंट ते सुद्धा तिथं जातात. तर ह्या लोकांचं कामच ह्या सगळ्या गोष्टी बघणं. आणि मुंबईमध्ये दर मग सोमवारी एक जज जातो जेल व्हिजिट करायला, आणि महिन्यातून एक सेशन जज जातो ह्या सगळ्या सिस्टीमला कंट्रोल करण्यासाठी. आणि मला वाटत नाही ते तो जो होता काळ ना की जेलला ॲक्सेसच नव्हता आधी. फार कमी लोक आज जायचे, कधीतरी जायचे. पण आता बऱ्यापैकी ॲक्सेसेबल झालंय जेल. म्हणजे DLSA मुळे म्हणणार नाही मी, पण आमची PLV खूप आता ओपन एंट्री आहे सगळ्या. एखादा PLV माझा आता PLV सगळ्या बॅरेकमध्ये फिरतो. आम्हाला मदत करणारे सगळे कैदीच आहेत. प्रत्येक बॅरेक वाईज आमच्याकडे लोक येतात. सर जैसे बाहर की जेलों में ऐसा भी एक सिस्टम है कि अगर कोई कैदी है वो सुसाइडल है तो उसको सुसाइड वॉच पे रखा जाता है. मतलब उस जेल में उसके यूटेंसिल्स प्लास्टिक के हो जाते हैं मतलब से शिफ्ट करके. तो इंडियन जेल्स में ऐसा वो है ना सुसाइडल टेंडेंसी भी वॉच रहते हैं ना, तो उनको क्या अलग सेल में शिफ्ट साइकेट्रिस्ट का विजिट रहता है वहाँ पे, और वहाँ पे मेडिकल ऑफिसर भी रहते हैं. तो उनको बाकायदा वो बोला जाता है कि सुसाइडल टेंडेंसी वाले लोग देखो. और जो प्रिजन्स में जो लोग रहते हैं, जो प्रिजनर रहते हैं, तो उसमें से कुछ लोग सुपरिटेंडेंट उनको काम देता है बाकायदा देखने के लिए कि ये सुसाइडल टेंडेंसी दिख रही है, तो उनको अलर्ट पे रखा जाता है. और उसमें आप जैसा बोलते हैं कि वो सब प्रिकॉशनरी मेजर्स लिए जाते हैं कि उसने सुसाइड ना करे,
इसलिए उसको अच्छा थोड़ा सा सबसे घुल मिल के बात कराने लगाता है, ग्रुप में रखते हैं। और जनरली सुसाइड करने के लिए पोषक वातावरण ना मिले इसकी वहाँ पे वो खबरदारी लेते हैं। पोषक माने कंड्यूसिव टू कमिटिंग सुसाइड, तो उसको साइकेट्रिस्ट का विजिट उसी लिए रहता है। और नॉर्मली एक ऐसे ये रहता है कि जैसे बोलते ना सीक्रेट एजेंट, वैसे लोग वहाँ पे प्रिजनर्स में रहते हैं, इनमेट्स। तो उनका काम ही है कि वो वॉच रखना है। अगर कोई बंदा बात नहीं कर रहा है, खाना नहीं खा रहा है, अपसेट है, उदास है, तो नॉर्मली ये टेंडेंसी जो है तो जेल में जाने के बाद इमीडिएटली होता है। 8 दिन 10 दिन जो शुरुआती पीरियड रहता है, उनको एक बोलते हैं, उसको कुछ नाम है उनका, जो नए इनमेट रहते हैं वहाँ पे रखते हैं उनको। और कुछ लोगों को बताया जाता है स्पेसिफिकली कि इस पे नजर रखो। एक 8 दिन 10 दिन के बाद उनको पता चलता है, आदमी के नेचर समझ में आता है। तो सर्टेन टेंडेंसी कैसे आता है कि किसी से बात ना करना, रोना, गिल्ट भी बहुत बार होता है। कभी कभी ऐसा होता है कि एम्बैरसिंग भी हो जाता है, मुझे अरेस्ट हुआ, मुझे जेल में डाला गया, मेरी समाज में बर्तानी हुई। तो उसके बाद वो शुरुआती पीरियड में होता है, वहाँ पे अपने यहाँ पे सिस्टम है, लेकिन उसको टैकल करने की। म्हणजे आता आपण जे जातो आम्ही मदत करायला, की 3 महिन्यापूर्वीची जी साईट आहे ती बरेच वेळा बंद असते किंवा काय, पण बरेच वेळा मी ऐकलं आलते की नाही मुलाखत नाही झाली, साईटचा बदल इश्यू होता. ई मुलाखत कॉमन कंप्लेंट अशी आहे की जे रिलेटिव्ह आहेत, नॉर्मली काय होते बऱ्याच वेळेला, ई मुलाखत करायची रिलेटिव्हला आणि आपण प्रबोधन करतो काय त्यांचं. म्हणजे काय होत माहिती का, ज्याला भूक लागली त्याला जीव घालावा लागेल ना. मला भूक लागली तर मी जेवायला पाहिजे. मग आपल्याकडे सिस्टम अशी, आपण जे म्हणतो ना अवेअरनेस कार्यक्रम जे घ्यायला पाहिजे. आपण हे सगळे जेल प्रशासन सगळे ह्या कैद्यांना सांगतं असं करा, तसं करा, अमुक करा, तमुक करा. आणि त्यांना कॉलची पण सुविधा आहे आता. म्हणजे आपल्याकडे मुंबईला कॉल सिस्टीम आहे, प्रीपेड कार्ड्स त्यांना दिले, फोनवर ते बोलतात. तर ते 15 दिवसातनं 6 मिनिटाचा कॉल काहीतरी आहे एका कैद्याला. आणि तो सगळ्या कायद्यांना असं नाही, पण ते व्हेरीफाय करायला पाहिजे. तर ई मुलाखतला प्रॉब्लेम एक जो आहे ना, आपण OTP सिस्टीम जशी चालवतो ना, आता मी जर समजा मी एखाद्या आरोपीचा रिलेटिव्ह आहे, तर माझा मोबाईल नंबर आणि ईमेल ID रजिस्टर असला पाहिजे त्या ई मुलाखतच्या साईटवर. तर तो OTP जनरेट होतो आणि तो दोन्हीकडे व्हेरीफाय करतो, ईमेल पण करतो आणि मोबाईल पण करतो. तर तो टाईम जो आहे त्यामध्ये, तर तो टाईमचा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत ते कम्युनिकेट होतं तोपर्यंत तो वेळ संपून जातो आणि प्रॉब्लेम येतो. पण जशा तक्रारी येतात तसे चांगले पण अनुभव खूप जण आहेत. म्हणजे मी फॉरेनर्सचा आमचं मला एक अनुभव आला. फॉरेनर लोकांकडे इंटरनेट कनेक्शन नाही. म्हणजे जसं आपल्याकडे भारतात इंटरनेट आपण असं पाण्यासारखा वाहतो, अक्षरशः इंटरनेट आपण किंमत 1.5 GB 2 GB आपल्याला कधी संपते आपल्याला कळत. त्यात पण जिओ फायबर आहे आपल्याकडे. तर बाहेर परदेशात गरीबी अजून त्या बाबतीत ते एवढे सजन नाहीत इंटरनेटचं. त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन नाही अजून, अँड्रॉइड फोन्स नाही. आता अँड्रॉइड फोन नाही म्हणले की ती OTPचा प्रॉब्लेम येतो. इंटरनॅशनल कॉल करावा लागतो, तुमचा व्हॉट्सअप कॉल तिकडे जात नाही आणि ईमेल पण त्यांचे व्हेरीफाय होत नाही. मॅक्झिमम जेवढे युगांडा आणि हे जे बाकीच्या देशातले नायजेरियन लोक आहेत काही जे NDPS मध्ये आत असतात त्यांचं व्हेरीफाय होत नाही आणि त्याचा मिसयूज करून ते काय करतात, त्यांच्या बिझनेसची इन्स्ट्रक्शन द्यायला चालू करतात. त्यामुळे जोपर्यंत ते व्हेरीफाय होत नाही तर जेल प्रशासन त्यांना परवानगी देत नाही. इव्हन त्यांची एम्बसीचा त्यांना ऍक्सेस देत नाही बऱ्याच वेळा, कारण ते हॅबिच्युअल लोक असतात. मग तो विषय काय आहे त्यामध्ये. पण ई मुलाखत थोडं प्रॉपगंड म्हणजे अवेअरनेस करणं गरजेचं आहे. आपण जसा प्रचार प्रसार आपणच केला पाहिजे. एक व्हिडिओ बनवला आहे 3-4 महिन्यापूर्वी कशी घ्यावी, साधारण 2-2.5 व्ह्यूज झालेले तर तसे आणखी ते व्हिडिओ. आणि थोडं जिथं मुलाखत कक्ष आहे ना, जिथं ऍक्च्युली जी बाहेर लोक वेटिंगमध्ये आहेत तिथं जर आपण एक शॉर्ट पॅम्पलेट करू शकतो आमच्यासोबत करा, की जी आपण म्हणतो ना पॉइंटर्स 1, 2, 3, 4 हे झाले की तुमची मुलाखत होईल. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आपण जर असं त्यांना सांगू शकतो चित्र आणि अक्षर करू. जसे आपल्याला आता मला जर कुठलं सॉफ्टवेअर हे करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे, तरी मला OTP द्यावाच लागतो ना. तसंच तेवढं सिम्पल आहे ते. मग हे करायचं आहे आणि ईमेल पण आला जाणार. स्टेप 1 स्टेप वाईज जर आपण त्यांना एक देऊ शकतो तर आपण मी DLSA म्हणून तुम्हाला ते कम्प्लीट करून देऊ शकतो. छापून देऊ आपण ते एकत्र काम करतो.
जेलमध्ये छापू आपण त्याची पब्लिसिटी वाईडली करून टाकतो. तसं करता करतो पोलीस स्टेशनला लावता येतील. पहिला माणूस पोलीस स्टेशनच नेतात, तर तो इथल्या इथंच आपल्याला मुलाखत प्रोपगेट करायला काय हरकत नाही. लॉ स्टुडंट आणि लॉ कॉलेजेस लीगल सर्व्हिस ॲडव्होकेट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिले तर PLVचं तुम्ही ट्रेनिंग करून घ्या. DLSA मधनं कुठल्या पण DLSA मधनं करा. PLVचे कार्ड घ्या. PLV 2 प्रकारचे आहेत, एक पेड PLV, एक प्रो बोनो PLV. पेड PLVचे DLSAचे रिस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजे मी आता माझ्याकडे 12-13 लोक ऑलरेडी आहेत, तर प्रो बोनोला काही रिस्ट्रिक्शन नाही. मी जर समजा तुम्ही मला प्रो बोनो करायचं म्हटलं तर जेवढे इच्छुक आहे तेवढे आपण करता येईल. तर जेव्हा तुम्ही PLV होता एखाद्या DLSA सोबत, तर त्या DLSAचे जेवढे कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये नमूद केलेले प्रोग्राम्स आहेत, कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे आम्हाला मालसाकडनं येतात प्रोग्राम, की मी या महिन्यामध्ये एवढे सगळे कार्यक्रम घ्यायचे. माझी लिस्ट येते कार्यक्रमांची. आज एन्व्हायरमेंट डे आहे, तर माझ्यावर मॅन्डेटरी की मी एन्व्हायरमेंट डे साजरा केला पाहिजे. मी काय करणार आहे, मग आज वृक्षारोपण करणार आहे सिटी सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन, आणि मग तो माझं झालं सेलिब्रेशन. एक मेसेज गेला मला समाजामध्ये, आज एन्व्हायरमेंट डे. असे प्रत्येक कायद्याबद्दल मला कार्यक्रम घेणं एक्सपेक्टेड आहे. आता मागच्या 31 मेला मी विक्टिम कॉम्पेन्सेशनवर घेतलं प्रेरणा हॉलचा. तर ॲज अ PLV ऑफ अ DLSA तुम्ही स्वतः हा कार्यक्रम ऑर्गनाईज करू शकता. तुम्ही आता समजा आता तुम्हाला राईट्स ऑफ प्रिझनर करायचं, तुम्ही PLV आहात, तुम्ही वकील साहेबांनाच म्हणू शकता चला एका ठिकाणी आपण हा कार्यक्रम करू. DLSAला इंटिमेट करा. ठाण्यात केलं ठाणे DLSAला कळवा, मुंबईत गेलं मुंबई DLSAला. राईट्स ऑफ प्रिझनर्स हे रिसोर्स पर्सन तुम्ही रिपोर्ट करायचं त्या DLSAला की आम्ही असा कार्यक्रम घेतला आणि हा प्रोग्राम. हे फोटो त्याचे फोटो काढताना फक्त तो जिओ मॅपिंग जो असतो जिओ टॅगिंग करून फोटो काढायचा. म्हणजे तुम्ही कुठं घेतला कार्यक्रम त्याचं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन झाली, रिपोर्ट रेकॉर्डवर राहिला. तर तसं PLV म्हणून करते. तसं लॉ कॉलेजेससोबत आम्ही सगळ्या करतो. मुंबईत जेवढे बऱ्यापैकी 10-12 कॉलेजसोबत मी काम करतो, सगळ्यांसोबत मी त्यांना सगळ्यांना कार्यक्रम दिलेले असतात. ते करतात त्यांच्या सवडीने कुठलं पण त्यांना जे अपील होतं कार्यक्रम ते करून टाकतात. चार्जशीट फाइल होने के बाद एक मैटर काफ़ी बार एडजन होते रहता है बिकॉज द अक्यूज्ड इज नॉट प्रोड्यूस्ड फ्रॉम जेल. सो जो अक्यूज्ड है उनको लाइक काइंड ऑफ रूल होना चाहिए कि दे शुड बी प्रोड्यूस थ्रू वीडियो कॉन्फ्रेंस. 167 में अमेंडमेंट है, बट स्टिल लाइक काफ़ी तो अभी ऐसा है कि वहाँ पे है 13 VC यूनिट और आपको 100 अक्यूज प्रोड्यूस करना है, तो आपको लॉटरी सिस्टम लगाना ही पड़ेगा. तो पॉसिबल नहीं. और बहुत बार ऐसा होता है, जो मेरा एक्सपीरियंस है पर्सनल, कि कोर्ट ने अगर कोई टाइम दिया, मैंने अगर बोला 3 बजे ये अक्यूज को प्रोड्यूस करो, और 3 बजे अगर अक्यूज को वहाँ से प्रोड्यूस नहीं किया गया तो कोर्ट दूसरे काम में लग जाता है. बहुत बार ऐसा होता है. और वहाँ पे वो अक्यूज मिलता ही नहीं, वो कहीं जाता नहीं. नॉर्मली वो जेल में रहता है कहीं तो किसी काम में काम करता रहता है. अभी अगर एक मान लो कोई आदमी अच्छा है तो वो कोई कुकिंग सेक्शन में काम करता है, कोई कैंटीन सेक्शन में काम करता है, कोई किसी भी यूनिट में काम करता है, वो जगह पे नहीं रहता. और अगर आप जाओगे जेल में भी PLV हो गई, तो ऐसा नहीं कि जेल में उनको बंद करके रख दिया, दे मूव फ्रीली. तो वहाँ पे अंदर वहाँ पे बहुत घूमते रहते हो, तो उनको लेके आना एक बड़ा दिक्कत रहता है बहुत बार. और इनको पूरा सिस्टम से बाकायदा लाना पड़ता है. ऐसा नहीं कि कोई मिसप्लेस हो जाए इधर का उधर, वो उनको प्रिकॉशन लेके लाना पड़ता है. हर बैरक की उनकी काउंटिंग रहती है, टाइमिंग रहता है उसका, तो हजरी बोलते हैं उसको. तो उसमें कभी कभी प्रोड्यूस ना करना वो इतना ही कॉमन. विंडोज में तो बहुत ज़्यादा कंप्लेंट है, वहाँ भी बहुत अंडर ट्रायल प्रिजनर. कोर्ट्स कम है, प्रिजनर ज़्यादा, बहुत ज़्यादा. वो एक ग्राउंड नहीं हो सकता बेल के लिए. दैट कैन बी ग्राउंड, लेकिन वो एप्लीकेशन मंजूर होगा वो डिस्क्रिप्शन है कोर्ट का. यू कैन मेंशन एनी ग्राउंड इन द बिल.
होते कधी आता काय बघा, त्या आरोपीला प्रोड्यूस करणार तर कोऑर्डिनेशन नाही कोर्टाचं आणि त्याचे आणि इन्स्ट्रक्शन घेऊन कोर्टाकडे कधी जाणार ते म्हणजे मला वाटणार नाही त्याचं आम्ही त्याची काळजी घेतली सेफ्टी रिझनसाठी रेकॉर्डिंग अननेसेसरी मेसेज एक्सचेंज नको आहे. पण त्याचं रिलीडाईज होणार नाही एवढं निश्चित मला खात्री म्हणजे त्या रिलीज कम्युनिकेशन जो आहे ना तो होणार नाही. आता आपण सिटी सिव्हिलला पण एक डिसिजन चालू करतोय ते बाहेर बसून त्यांना रेकॉर्डिंग आणि त्याला स्पीकर वगैरे ह्याचे मुद्दाम त्यासाठीच केले की ते कोणाला कळायला नको त्या VC रेकॉर्डेड आहे का VC रेकॉर्डेड नाही वाटतं VC नाही VC रेकॉर्डेड नाही ई मुलाखत आहे VC रूमवर आपण जे भेटतो जीमेलचे जे आहेत ते गुगल मीट त्या रेकॉर्डेड नाही अनलेस यू रेकॉर्ड पण ते डिक्लेरेशन येतं त्यामध्ये की दिस इज व्हिडिओ रेकॉर्डेड. I will now call upon Sejal Singh to produce the vote of thanks. On behalf of all of us here today, I'd like to express our heartfelt gratitude to Honorable Anand Deshmukh sir for taking the time to deliver such an insightful lecture on attention to justice in the role of DLSA and UPSC. Your lecture was truly enlightening and knowledgeable. We are honored to have you with such extensive knowledge and experience that you have shared. So thank you for making time from your busy schedule and sharing insights with us today. I would further like to extend my heartfelt gratitude to our anchor and our volunteers who have worked effortlessly to make this event a success. I would also like to thank all the participants who took the time to join us today. Your active participation and engagement in this session has made it even more worthwhile. And also thanks to Team Renovate India. Once again, thanks to all who are involved, and we look forward to more such events happening. So thank you.